मित्रांनो, मी जयदेव कुंभारे आज तुमच्यासमोर एक आनंदाची बातमी घेऊन येत आहे. कारण अशी बातमी आली आहे मित्रांनो, की महाराष्ट्र सरकारने आता एक नवीन मंत्रालय सुरू केलेलं आहे. तो मंत्रालय फक्त दिव्यांग व्यक्तीच्या कल्याणासाठीच राहील. म्हणजेच पेन्शन वाटप असो किंवा दिव्यांगांना कोणती फॅसिलिटी देणं असो, प्रत्येक प्रकारची कार्यवाही हा मंत्रालय करेल. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की एक पोर्टल सुरू झालेलं आहे दिव्यांगांसाठी. त्या पोर्टलचं पण जे काही काम आहे सगळं हे मंत्रालय सांभाळणार आहे. दिव्यांगांसाठी 14 प्रकारच्या योजना त्या पोर्टलमध्ये लिहिलेल्या आहेत आणि त्या पोर्टलची सगळी जबाबदारी ह्या मंत्रालयाकडे जाणार आहे. आणि हाच GR आहे मित्रांनो. मी तुमच्यासमोर हा GR आणत आहे. शासन निर्णय आलेला आहे की एक वेगळा मंत्रालय, एक वेगळा प्रशासकीय विभाग मंत्रालयामध्ये दिव्यांग कल्याणासाठी बनवण्यात आलेला आहे. म्हणून ही आनंदाची बातमी आहे मित्रांनो. म्हणजे आतापर्यंत जे वेळ लागत होतं आपली पेन्शन यायला, अपंगांची पेन्शन यायला किंवा श्रावणबाळ योजने ते आहेत, म्हणजेच ज्यांचा समावेश दिव्यांगांमध्ये होतो, तो श्रावणबाळ असो की निराधार असो, जितके दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांच्या कल्याणाकरिता एक वेगळा मंत्रालय आणि एक वेगळा पोर्टल स्थापन करण्याबाबतचा हा GR आहे मित्रांनो. मी तुमच्यासमोर GRची प्रत आणलेली आहे. हा GR तुम्ही चांगल्याने वाचा. 4 पानांचा हा मी तुम्हाला दिलेला आहे. तुम्ही चांगल्या प्रकारे व्हिडिओ पहा आणि हा GR वाचा. कारण समोर जे एप्रिल महिन्यापासून त्यांचं म्हणणं असं आहे की समोरच्या एप्रिल महिन्यापासून 1 एप्रिलपासून जे पण पेन्शन तुमच्या खात्यामध्ये येईल, सगळी पेन्शन, सगळे जे काही फॅसिलिटी दिव्यांगाला दिली जाते, सगळी फॅसिलिटीज ह्या मंत्रालय सांभाळेल. म्हणजे वेळेवर तुमची पेन्शन येईल आणि वेळेवर सगळे तुमचे कामं होतील मित्रांनो. म्हणजे दिव्यांगांसाठी कर्ज पुरवठा असो किंवा अवजार पुरवठा असो किंवा कोणत्याही प्रकारचा सामान जो दिव्यांगांसाठी आवश्यक असतो, जे सरकार पुरवते, ते सगळ्या प्रकारची फॅसिलिटी, सगळ्या प्रकारची व्यवस्था, दिव्यांगांना आर्थिक मदत, दिव्यांगांना जी पेन्शन मिळते, ते सगळं जे आहे ते हा मंत्रालय सांभाळणार आहे. ही आनंदाची बातमी आहे मित्रांनो. तुम्ही चांगल्या प्रकारे हा जो GR आहे ते वाचून काढायचे आहे. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आहे की महाIT कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी DBT पोर्टलवर उपलब्ध असलेली राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनावर या योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांची प्रवर्गनिहाय सर्वसाधारण व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांची यादी बनवलेली आहे मित्रांनो. पहा, आणखी गोष्ट आहे, विशेष सहाय्य योजनेतील राज्य पुरस्कृत आणि केंद्र पुरस्कृत दिव्यांग लाभार्थ्यांना मार्च 2026 पर्यंत अर्थ सहाय्य वितरण करण्याची कार्यवाही सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून करण्यात येत आहे. तदनंतर दिव्यांग कल्याण विभागाचे पुढील आर्थिक वर्षापासून म्हणजेच एप्रिल 2026 पासून दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आर्थिक नियोजनाबाबत व लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण करण्याबाबतची कारवाई करावी. पहा, म्हणजे ह्या मार्चपर्यंतची पेन्शनची कारवाई पण करण्यात येत आहे असा GR आला आहे मित्रांनो. म्हणजे तुमची पेन्शन खूप लवकर येणार आहे. कारण सरकारने ऑर्डर दिलेला आहे ह्या मंत्रालयामार्फत की लवकरात लवकर, म्हणजे जितक्या लवकर होत असेल तितक्या लवकर हा पेन्शन वाटपाचं काम सुरू करण्यात यावं आणि एप्रिलपासून पण तेच काम करण्यात यावं. ही खूपच महत्त्वाची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे मित्रांनो. म्हणजे मार्चपर्यंतचा हप्ता आणि एप्रिलपासून सुरू होणारा जो हप्ता आहे, सगळा हप्ता वाटप लवकरात लवकर होईल असा मंत्रालयाचा आदेश आहे मित्रांनो. म्हणजे तुम्हाला सांगितलं मी 6 मार्चपर्यंत तुमचे पैसे येतील आणि 1 एप्रिलच्या नंतर लवकर तुमचे पैसे येत जातील तुमच्या अकाउंटमध्ये. ही आनंदाची बातमी आहे. थँक्यू.